नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे गणित विषयामध्ये गणितीय अनुदेशनाच्या 4 प्रक्रियेनुसार आपण गणितीय प्रक्रिया मुलांना शिकवत असतो. जसे की मौखिक गणिती चर्चा, यामध्ये गाणे, अंक मोजण्याचा सराव आणि गणन, त्याचबरोबर कौशल्य सराव, कौशल्य गणन आणि गणितीय खेळ या अनुदेशनाद्वारे आपण गणितीय प्रक्रिया मुलांना शिकवत असतो. आज आपण या ठिकाणी गणितीय खेळातून 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन कसे करायचे याबाबत माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे मुलांना खेळ खूप आवडतात. त्यातल्या त्यात चेंडूचा खेळ तर मुलांना खूपच आवडतो. आता मी चेंडू वर फेकणार आहे आणि मुलांना मी सांगणार आहे की आपण मोजायचं, मी चेंडू किती वेळा वर फेकला. मी जितक्या वेळा चेंडू वर फेकला तितक्या वेळा मुलं मोजतील. जसे की आता मुलं सांगतील, मुलांनो सांगा बरं मी किती वेळा चेंडू वर फेकला. मुलं सांगतील 1 वेळा. मग बघा मुलांनो, हा 0 आणि उभी रेघ या अंकाला 1 असे म्हणतात. त्यानंतर मी आता पुन्हा चेंडू वर फेकणार आहे आणि तुम्हाला मोजायचं आहे बरं का मी किती वेळा चेंडू वर फेकला ते. मुलांनो सांगा बरं मी किती वेळ चेंडू वर फेकला. मुलं बारीक निरीक्षण करतील आणि मी जितक्या वेळा चेंडू वर फेकला हे मोजतील सुद्धा मनातल्या मनात. आणि मग मुलांना विचारायचं आपण किती वेळा चेंडू वर फेकला. मुलं सांगतील 4 वेळा चेंडू वर फेकला. मग मुलांना आपल्याला सांगता येईल की बघा मुलांनो, अशी तिरशी रेष, गोल आणि ही तिरपी रेष, या अंकाला 4 असे म्हणतात बरं का. तर बघा हा अंक आहे 4. यानंतर आता पुन्हा मी चेंडू वर फेकणार आहे आणि मुलांनो तुम्हाला चेंडू मोजायचा बरं का किती वेळा वर फेकला ते. मुलं सांगतील की मॅडम तुम्ही तर चेंडू वरच नाही फेकला. मग मुलांनो मी तुम्हाला चेंडू वर फेकला नाही याचाच अर्थ मी काहीच वेळा वर चेंडू फेकला नाही. म्हणजे मी किती वेळा चेंडू वर फेकला? 0 वेळा. हा जो गोल असतो ना या चिन्हाला 0 असे म्हणतात. अशा प्रकारे मुलांना आपण 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे मोजणे, त्याचबरोबर ती संख्या लिहून दाखवणे मुलांना आपण अशा अनेक कृतीतून करू शकतो. जसे की टिंबाटिंबांच्या रेषेवर लिहून, त्याचबरोबर धूळपाटीवर गिरवून, हवेत गिरवून, स्पर्शाने हातावर किंवा मुलांच्या पाठीवर स्पर्श करून, तसेच मोठ्या डब्याच्या वहीमध्ये 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन वारंवार केल्याने मुलं हे अंक नक्कीच लक्षात ठेवतील. मला माहित आहे तुम्ही ह्या सर्व लेखनाच्या क्रिया नक्कीच कराल.